आमच्या तुकोबरायांनी भक्तीचं नव्हे अभ्यासाचं फार सर्वात उत्तम उदाहरण दिलंय. ते असं म्हणतात की देव पहाया गेलो देवची होऊन आलो. सगळ्या जीवनाचं सार आहे, सगळ्या जीवनाचं. मी तुकोबा कधीपर्यंत आहे? देवाजवळ जातोय तोपर्यंत आहे. एकदा देवाजवळ गेलो की मीच देव झालो, संपला विषय. हे देव पण जोपर्यंत तुम्हाला होत नाही, बस काय व्हायचं आहे? कलेक्टर. कुठे निघालाय? कलेक्टर होण्याच्या दिशेनं जाताय तोपर्यंत तुम्ही आहात. एकदा तिथपर्यंत पोहोचला की तुम्ही परीक्षा व्हायच्या आधीच कलेक्टर झाला. हे आधी झाल्याशिवाय मग कलेक्टर होता येत नाही. हे होणं महत्वाचं आहे. आत ध्यास, श्वासाबरोबर तो ध्यास आला पाहिजे. प्रत्येक श्वासागणिक सातत्यानं ते आम्हाला वाटलं पाहिजे. होय, दुसरं काही नाही. हा ध्यास ज्याला तयार करता आला त्याला स्वतःच्या श्वासावर विजय मिळवता आला. ही सगळ्यात यश तर त्याला मिळतंच, मग बाकी काही नाही. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. खरं तर आमच्या संस्कृतीमध्ये 2 तत्वज्ञान आहेत. एक तत्वज्ञान आहे प्लेटोवादी, दुसरं तत्वज्ञान आहे ॲरिस्टॉटलवादी. प्लेटो आदर्शवादी होता, ॲरिस्टॉटल व्यवहारवादी होता. आता ह्या परदेशी विचारवंतापेक्षा या माझ्या देशामध्ये 2 तत्वज्ञान आधीच तयार झालेत. एक रामाचं तत्वज्ञान आहे आणि एक कृष्णाचं तत्वज्ञान आहे. राम आदर्शवादी होता आणि कृष्ण व्यवहारवादी होता. तुम्हाला या जीवनामध्ये जगताना रामनीती सुद्धा अवलंबायला हवी आणि कृष्ण नीती सुद्धा अवलंबायला हवी. हे जमलं तर तुम्हाला यशापर्यंत पोहोचता येतं. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट. रामाच्याच वाटेनं आदर्शवादी म्हणून गेलात तर अडचण येईल. कृष्ण म्हणून सुद्धा तुम्हाला जगता आलं पाहिजे, जे इतरांच्या कल्याणाचं आहे. मग ते खोटं असलं तरी सत्यच. ही कृष्णाची सत्याची भूमिका आहे. आम्हाला तीही निर्माण करता आली पाहिजे. आम्हाला त्या मार्गानं जाताच आलं पाहिजे. हा सगळ्यात मोठा भाव आहे. आम्ही निश्चितपणे तो विचार करायला हवा. एक प्रधानाचा मुलगा शाळेला जायचा. रोज सकाळी शाळेला जाता जाता राजवाडा वाटेत लागायचा आणि त्या प्रधानाच्या पोराला शाळेला जाताना बघितलं की राजा त्या मुलाला हाक मारून बोलवायचा, ए इकडे ये. आणि तो प्रधानाचा मुलगा आला की राजा त्याच्या पुढे 2 नाणी ठेवायचा. एक नाणं असायचं सोन्याचं, दुसरं नाणं असायचं चांदीचं. आणि राजा प्रधानाच्या मुलाला विचारायचा, ह्यातलं जे मौल्यवान नाणं असेल ते तू उचल. यातलं सर्वोत्तम मौल्यवान नाणं तू जर ओळखलंस तर उचललेलं नाणं तुला. आणि तो प्रधानाचा मुलगा मग एका हातात राजाच्या सोन्याचं, दुसऱ्या हातात चांदीचं. तो प्रधानाचा मुलगा चांदीचं नाणं उचलायचा. राजा म्हणायचा, प्रधान एवढा हुशार पण पोराच्या डोक्यात काय भेजा नाही, त्याला मौल्यवान काय तेच कळत नाही. दुसऱ्या दिवशी परत प्रधानाचा मुलगा शाळेला निघाला. राजा परत तीच परीक्षा घ्यायचा. एका हातात सोन्याचं नाणं, दुसऱ्या हातात चांदीचं, उचल मौल्यवान. हा परत चांदीचं नाणं उचलायचा. महिनाभर असं चालू राहिलं. राजाची पक्की खात्री पटली, हे असंच दिसतंय, बापाचा काही गुण याच्यात आलेला नाही, बापच हुशार, पोरात ती हुशारी दिसत नाही. महिनाभरानंतर राजाने शेवटी प्रधानाला विचारलं, काय हो प्रधानजी, तुम्ही एवढे हुशार, बुद्धिमान, विद्वान, आणि तुमचा मुलगा असा कसा? प्रधानाने विचारलं, काय झालं? अहो म्हणजे तो रोज शाळेला जातो, मी त्याला रोज बोलावतो आणि रोज 2 नाणी हातात ठेवतो, एक सोन्याचं एक चांदीचं, सांगतो मौल्यवान असलेलं उचल. आणि तुमचा मुलगा चांदीचं नाणं उचलतो, त्याला मौल्यवान काय ते कळत नाही. अहो सोन्याचं नाणं उचलायचं सोडून रोज महिनाभर ते चांदीचंच नाणं मौल्यवान म्हणून उचलतोय, त्याला शिकवलंय का नाही मौल्यवान काय? प्रधानालाही वाईट वाटलं. तो म्हणला, बघतो आपला मुलगा हुशार आहे, त्याला माहिती आहे, पण हे असं का करते काय कळेना. मग ते घरी आला, मुलाला बोलावलं, इकडे ये. अरे मुलं वडिलांचं नाव रोशन करतात, तू काय घालवायला आलायस का? तुला एवढा शिकवून तयार केला, तुला मौल्यवान काय ते कळत नाही. अरे महिनाभर राजा तुझ्या पुढे 2 नाणी ठेवतो, एक सोन्याचं एक चांदीचं, आणि तू सोन्याचं नाणं उचलायच्या ऐवजी चांदीचं नाणं उचलतोय, तुला मौल्यवान कळत नाही. एवढा ऐकल्याबरोबर पोरगा म्हणला, बाबा जरा थांबा. आत गेला, एक बरणी घेऊन आला. बरणीत सगळी महिन्याची साठलेली चांदीची नाणी होती. आणि तो बाबांना म्हणला, ही महिनाभरची कमाई आहे. तुम्हाला काय वाटलं, राजा मला खेळवतोय? महिनाभर मी त्याला खेळवतोय. म्हणे कसं? अहो बाबा, जर मी सोनं हे मौल्यवान नाणं हे मला माहिती आहे ना, पण ज्या दिवशी मी सोन्याचं नाणं उचलेन त्या दिवशी खेळ बंद होईल. एका सोन्याच्या नाण्यासाठी ही महिनाभराची चांदीची नाणी कशाला घालू? बुद्धिमान असण्याची व्याख्या काय आहे? आपली बुद्धिमत्ता जे दाखवून देतात ते बुद्धिमान नव्हे. आपली बुद्धिमत्ता न दाखवता त्या बुद्धिमेचा वापर करून आपला फायदा करून घेतात ते खरे बुद्धिमान. ज्ञानी माणूस फारसा बोलत नाही आणि अज्ञानी बोलण्याशिवाय दुसरं काहीच करत नाही. ज्याला अनुभव आहे तो फारसं व्यक्त होत नाही, ज्याला अनुभव नाही तो सारखाच बडबडल्याशिवाय शांत बसत नाही. ज्ञान ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. ती तुम्हाला अनुभव देते, ती तुम्हाला, आणि हा अनुभव तुमचा तुम्हाला घ्यायचा आहे.
इतरांच्या अनुभवातून तुम्ही फारसं शिकू शकत नाही. म्हणजे देखल्याची गोडी खादल्याशी नाही असं तुकोबांनी सरळ सांगितलं. साखर बघून त्याचा अनुभव घेता येत नाही, ती चाखावीच लागते, खावीच लागते, त्यावेळी त्याची गोडी कळते. तुमच्या जीवनाचे अनुभव तुम्हाला घ्यावे लागतील. मग ते यशाचे असतील अपयशाचे असतील, हे अनुभव जोपर्यंत तुम्हाला येत नाही तोपर्यंत तुम्हाला ज्ञान मिळत नाही. आणि अनुभवाशिवायचं ज्ञान हे काडी मात्र उपयोगाचं नाही. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. पुस्तकी पांडित्य तुम्हाला फार काळ पुढे नेऊ नाही शकत, त्याला अनुभवाचंच ज्ञान हवं जे तुम्हाला सातत्यानं पुढे रेटत राहील. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. त्यामुळे सगळ्यात महत्वाचा विषय, बुद्धिमान कोण? जो स्वतःच्या अनुभवाने शिकतो तो बुद्धिमान आहेच. पण स्वतःचा वेळ अनुभव घेण्यासाठी वाया न घालवता इतरांच्या अनुभवावर सुद्धा जो शिकतो तो सगळ्यात जास्त बुद्धिमान. म्हणजे मी एक पुस्तक वाचतो त्यावेळी 70 वर्षाच्या वयोवृद्धानं जर ते पुस्तक लिहिलं असेल तर त्याची 70 वर्ष त्या पानावर उमटलेली असतात. ती 70 पानं मी वाचतो, याचा अर्थ मी त्याच्या 70 वर्षाच्या आयुष्याचा अनुभव घेतो. आम्हाला तो अनुभव घेता आला पाहिजे आणि त्या अनुभवातनं शिकता आलं पाहिजे. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. हे शिकणं ज्याला जमलं त्याला यश मिळवून आलं, हा सगळ्यात मोठा भाव. आणि अलीकडच्या पालकांनी, शिक्षकांनी, म्हणजे आताच्या नव्या पिढीला हे सांगितलंच पाहिजे सातत्यानं की ज्ञान हीच शेवटी सर्वोत्तम शिदोरी आहे, त्याच्याशिवाय दुसरं काही नाही. म्हणजे पूर्वी ज्याच्या नावावर सातबाऱ्यावर जमीन जास्त त्याला सगळ्यात जास्त श्रीमंत म्हणायचं. ज्याच्या दावणीला गुरं जास्त तो सगळ्यात जास्त श्रीमंत. ज्याच्या अंगावर सोनं जास्त तो सगळ्यात जास्त श्रीमंत. ज्याच्या नावावर जमीन जास्त तो सगळ्यात जास्त श्रीमंत. ज्याच्या बँकेत पैसे जास्त तो सगळ्यात जास्त श्रीमंत. आता या सगळ्या व्याख्या बदलल्या आणि आता ज्याच्याकडे ज्ञान जास्त तो सगळ्यात जास्त श्रीमंत, ही नवी व्याख्या आता तयार झाली. जमिनीच्या बळावर तुम्ही ज्ञान मिळवू शकत नाही, सोन्याच्या बळावर तुम्ही ज्ञान कमावू शकत नाही, पण ज्ञानाच्या बळावर तुम्ही जमीन मिळवू शकता आणि सोनं सुद्धा कमावू शकता. त्यामुळे पहिल्यांदा काय कमावायचं आहे तर ज्ञान कमावायचं, ही भूमिका पहिल्यांदा आम्हाला लक्षात घेता आली पाहिजे. म्हणजे आमची घरं बांधली जातात, घरावर आम्ही नेम प्लेट लावतो, आमच्या नावाची पाटी. त्या नावाच्या पाटीवर आमचं नाव लिहिल्यावर खाली काय लिहितो? 6 एकर बागायतदार नाही, 12 जनावरांचे मालक नाही, 1 कोटी म्युच्युअल फंड नाही. नावाखाली लिहितो काय? आमचं शिक्षण, MA MSc काय झालं असेल ते, PhD, जिल्हाधिकारी, पोलीस प्रमुख. आमच्या नावाखाली आमच्या पदव्या येतात. त्या पदव्या आमच्या नावाला व्यक्तित्व, कर्तृत्व आणि नेतृत्व देतात. कमवायचं काय ते हे आम्हाला ते करता आलं पाहिजे, आम्हाला ते मिळवता आलं पाहिजे. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे, कशाला कमवायचं तेही माहिती असलं पाहिजे. विनाकारण एखाद्या क्षेत्रात घुसलो मग कारणाशिवाय नको ते उद्योग होत राहतात. त्यामुळे काय करायचं नेमकं त्याचाही अट्टास निश्चितपणे हवा. मिळवायचंय तर ताकदीने मिळवायचंय, कशासाठी मिळवायचंय हेही निश्चितपणे माहिती हवं. आमच्या नव्या पिढीला ते देता यायला हवं, ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. आमच्या पिढीनं ते ज्ञान पहिल्यांदा मिळवावं. काय करायचंय, कसं करायचंय, करून मिळवल्यावर काय करायचंय तेही माहिती असलं पाहिजे. तुमची तीव्रता जेवढी जास्त ना मिळवण्याची तेवढं तुम्हाला यश जवळ असतं. तुमची तीव्रता जेवढी कमी तेवढं यश तुमच्यापासून लांब लांब जात राहतं. हा सगळ्यात मोठा वस्तुपाठ आहे, सगळ्यात मोठा. मी नेहमी एक गोष्ट सांगतो, इथं बुलढाणा जिल्ह्यात मेहकर नावाचं तालुका आहे. त्या तालुक्यात लता भगवान करे नावाची एक माऊली आहे. साधारण 65 वर्ष वय आहे तिचं. 3 मुली होत्या. 70चा नवरा, गरिबीशी संसार करत सगळं व्यवस्थित चाललं होतं. 3 मुलींची लग्न करून दिली. आयुष्यभर जेवढं काय कमावलेलं, साठवलेलं ते सगळं मुलींच्या लग्नात घातलं. आता दोघं नवरा बायको दुसऱ्याच्या शेतात रोजानी जायचंय. जो काही रोजगार हातावर पडायचा त्याच्यातनं आपली सुखाची मीठ भाकरी खायचे. आनंदात चाललं होतं अगदी सगळं. पण अचानक नवऱ्याची तब्येत बिघडली. बायकोला काय करावं कळेना. तिथल्या सरकारी दवाखान्यात घेऊन गेली. सरकारी दवाखान्यात डॉक्टरनी सांगितलं मोठ्या डॉक्टराकडे न्यावं लागेल. काय करावं सुचेना. 4 जणांकडनं, शेजाऱ्या पाजारांकडनं पैसे गोळा केले. नवऱ्याला सोबत घेतला आणि बुलढाण्याला गेली. तिथं नवऱ्याला दवाखान्यात दाखवलं. डॉक्टरांनी सांगितलं काय आणखी तपासण्या कराव्या लागतील, पण त्याची सोय आपल्याकडे नाही. तुमच्या नवऱ्याला घेऊन तुम्हाला बारामतीला जावं लागेल. आता मात्र त्या माऊलीच्या पायाखालची जमीन सरकली. अरे आता इथपर्यंत यायला 4 जणांकडनं पैसे घेऊन आलो, आता बारामतीला जायचं कसं? तिथं आणि पैसे लागतील, ते आणावे कुठून, करावं तरी काय?
अरे पोटाची खळगी कशी बशी भरतो आपण, जगावं तरी कसं, की आजारी माणसानं सरळ मरून जावं, जगूच नये. त्या माऊलींच्या डोळ्यातनं घळघळ अश्रू ओघळायला लागले. करावं काय? ज्या माणसानं आयुष्यभर खस्ता खाल्ल्या, ज्या माणसानं आयुष्यभर स्वतःच्या खांद्यावर संसार पेलून धरला, ज्याने आयुष्यभर आम्हाला सुखाची सावली दिली, आज त्याच्यावर वेळ आली आणि आपण काही करू शकत नाही. ती माऊली आतल्या आत गलबलत राहिली. करावं काय? शेवटी परत आली. आणखी 4 जणांपुढे शब्द टाकला. मिळतील जुळतील तेवढे पैसे गोळा केले, नवऱ्याला सोबत घेतला आणि बारामतीला पोहोचली. डॉक्टरांच्या पुढे नवऱ्याला दाखवलं. डॉक्टरांनी तपासणी केल्या आणि सांगितलं एक महत्वाची तपासणी करावी लागेल. आता मात्र तिचा धीर कचला. तपासणं तरी किती करता तपासण्या. तिने डॉक्टरला विचारलं, डॉक्टर ठीक पण खर्च किती येईल? आणि डॉक्टरांनी जो खर्चाचा आकडा सांगितला तिच्या डोळ्यापुढे दिवसा अंधारे आल्या. अरे कसं करावं तरी कसं, कुठून आणावे पैसे, न्यावं सरळ नवऱ्याला मर म्हणून सांगावं, करावं काय? काय आतल्या आत ढसढसत राहिली. बाहेर आली, त्या बाकड्यावर बसली, पदरानं डोळे टिपत राहिली. कसं करावं काय? काय सांगू नवऱ्याला? जावं माघारी सरळ परत, मरू द्यावं नवऱ्याला असंच? आतल्या आत हमसत राहिली. थोडा वेळ झाला, डोळे पाणावलेले कोरडे झाले आणि त्याच बाकड्यावर पडलेला पेपर तिला दिसला. तो पेपर तिनं वाचला. मोठ्या ठळक अक्षरात छापलेली बातमी तिच्या नजरेत भरली आणि ती चमकली. बातमी होती बारामती मॅरेथॉनची आणि मॅरेथॉन मध्ये जिंकणाऱ्या स्पर्धकाच्या बक्षिसाची. त्या बक्षिसाच्या आकड्यावर तिची नजर फिरवली आणि त्याच्या डोक्यात झणकन कल्पना आली, ही बक्षीस जर मी जिंकलं तर माझ्या नवऱ्याची तपासणी होऊन उपचार होईल. बस 65 वर्षाची माऊली तिने निर्णय घेतला नवऱ्याचा जीव वाचवण्यासाठी या बारामती मॅरेथॉन मध्ये भाग घ्यायचा. आणि ती 65 वर्षाची माऊली त्या मॅरेथॉनच्या तिथं पोहोचली. सगळे स्पोर्ट्सचे शूज घालून आलेले, टी शर्ट घातलेले, रोज धावण्याचा सराव करणारे मॅरेथॉन स्पर्धेला. आणि त्यात ही आली होती 65 वर्षाची लता भगवानकरे, नऊवारी नेसलेली, कासोटा घातलेली, अनवाणी पायाची. संयोजकांना सांगते मला स्पर्धेत भाग घ्यायचा आहे, मला पळू द्या. चकित होऊन सगळे बघायला लागले. ती सांगायला लागली माझा नवरा दवाखान्यात आहे, त्याला वाचवायचं असेल तर पळण्याशिवाय पर्याय नाही, मला कृपा करून पळू द्या. संयोजकाने तिला भाग घेऊ दिला आणि 65 वर्षाची माऊली त्या स्पर्धेला तयार झाली. बघता बघता पट्टी पडली आणि मॅरेथॉन चालू झाले. बेभान होती लता भगवानकरे पळत राहिली. आजबाजू रोजचे रोज कसलेले सराव करणारे धावपटू पळत आहेत आणि त्यांच्या बरोबर पळते 65 वर्षाची नऊवारी घातलेली, कासोटा नेसलेली लता भगवानकरे. डोळ्यापुढे फक्त नवरा दिसतोय, त्याच्यासाठी पळायचंय, त्याला वाचवायचंय, त्याला जगवायचंय. बस जिंकलंच पाहिजे, दुसरा पर्याय नाही. बेभान पळते. आतापर्यंत पळली होती रानात जनावरांच्या माग, आतापर्यंत पळली होती संसारला ठिगळा लावताना, आतापर्यंत पळाली होती संध्याकाळचे 2 घास कमावताना. अशी मैदानावर कधी पळलीच नव्हती. पण आयुष्य आता पळायला लावत होतं बेभानपणे. पळत होती आणि अखेर आवाज झाला. स्पर्धा संपली आणि त्या बारामती मॅरेथॉनची विजेता ठरली ही 65 वर्षाची लता भगवानकरे. वय वर्ष 65, नऊवारी नेसलेली, कासोटा घातलेली, अनवाणी पायाची. तिच्या यशाचं कारण काय? इतर कसलेल्या धावपटूंसारखी ती वर्षभर मैदानावर सराव तर अजिबात करत नव्हती. त्या मैदानावरचे खरे टोचून आहेत म्हणून तिच्या पायात स्पोर्ट शूज सुद्धा नव्हता. साडीचा कासोटा पायात अडकून आपण पडू की काय अशी भीती सुद्धा तिला वाटली नाही. रोजच्या रोज कसलेले सराव करणाऱ्या धावपटूंच्या तुलनेत आपण टिकू शकू का हा प्रश्नही तिच्या मनात आला नाही. आपण आधी कसेच पळलो नव्हतो हेही तिला पळताना आठवलं नाही. तिला फक्त आठवत होता नवरा, तिला फक्त आठवत होता त्याचा आजार आणि तिला फक्त आठवत होता माझा नवरा जगवायचा आहे एवढाच विचार. बस जिंकण्याची तिची तीव्रता एवढी प्रचंड होती ना, ती तीव्रताच तिला यश देऊन गेली. तुमची जिंकण्याची तीव्रता किती आहे याच्यावर तुमचं यश अवलंबून आहे. किती तीव्रतेने वाटतं तुम्हाला? पाण्यात हात बुडल्यावर श्वासांची ज्या तीव्रतेनं शरीराला गरज वाटते ना, त्या तीव्रतेनं ज्यावेळी तुम्हाला यशाची गरज वाटेल त्यावेळी यश तुमच्या दारात हात जोडून उभा राहील. तेव्हा तोपर्यंत नाही. ही गरज फार महत्वाची आहे, ही तीव्रता फार. हे झपाटलेपण असतं, अफाट झपाटलेपण. त्या झपाटलेपणात यश मिळतं. तुमच्यात क्षमता नाहीत असं नाही, तुमच्यात कौशल नाही तर काय होतं त्या लता भगवानकरे मध्ये. आमची पोरं कारण सांगतात
नाही जरा तो पुण्यात क्लास लावला असता तर झाला असतं. अहो, ज्याच्याकडे खायचीच अवस्था नाही त्यांनी कुठून क्लास लावायचे? आमच्या दर्जे सरांसारखे काही सगळ्यांना सांभाळून जवळ करून गरीब पोरांना मार्गदर्शन करून पुढे नेणारे आहेत. पोचला तर पाहिजे तुम्ही त्यांच्यापर्यंत. ज्याला ती तीव्रता आहे ना त्याला सगळेच मदत करतात. पूर्वी आमच्याकडे सांगितलं जायचं, पूर्ण श्रद्धेनं जर तुम्ही एखादी इच्छा व्यक्त केली तर परमेश्वरच ती पूर्ण करण्यासाठी धावतो, तुम्हाला काही करावंच लागत नाही. त्या तीव्रतेनं सांगा, हो मला व्हायचं आहे, तुम्ही काहीच करायचं नाही, ती नियतीच तुमचं सगळं काम करून जाते. पण ती तीव्रता तरी दिसली पाहिजे. ही तीव्रता फार महत्वाची आहे, अफाट गरजेची आहे. ती पूर्ण झपाटले, पण कष्टाशिवाय काहीच नाही मिळत. यशाला शॉर्टकट नाही. आणि परत यश मिळावं म्हणून रिव्हर्स गिअर सुद्धा टाकता येत नाही. सुरुवात केली की केली, बस पोचलाच पाहिजे. हा, येतील खडे वाटेत, पण खडे टोचतायत म्हणून वाट बदलू नका, माघारी तर अजिबात फिरू नका. थोडेसे नम्र व्हा, झुका वाका, टोचणारे खडे उचला, बाजूला फेका आणि पुढे चालत राहा. चालता चालता एखादा दगड आडवा येईल, आता दगड आडवा आला म्हणून सुद्धा वाट बदलू नका, माघारी तर अजिबात फिरू नका. सरळ त्या दगडावर उभा राहा, स्वतःची उंची वाढवून घ्या आणि पुढे चालत राहा. चालता चालता पुढे एखादा महाकाय डोंगर आडवा येईल, आता डोंगर आडवा आला म्हणून माघारी फिरू नका, पळून तर अजिबात जाऊ नका. त्या डोंगराला धडका मारायचाही विचार करू नका. थोडे शांत राहा, त्या डोंगराचा नीट अभ्यास करा, निरीक्षण करा आणि सरळ त्या डोंगराला वळसा घालून पुढे निघून जा. यश पुढे वाट पाहतंय तुमची. ज्याला हे कळालं ना त्याला यश मिळालं, ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. आम्हाला ते जमलं पाहिजे, ध्यास हवा, झपाटले पण हवं, ती तीव्रता आमच्या ठाई हवी. हो, मिळवायचं आहे बस, हा सगळ्यात महत्वाचा विचार आहे. दुसरी कुठलीही कारण तुम्हाला अडथळे आणू शकत नाहीत, कुठलीच अडथळे. पण एकदा ठरवलं की माघारी नका फिरू. काही माणसं यशाजवळ पोचलेलीच असतात, एक पाऊल दूर, पण तिथून मागे फिरतात. नंतर कळतो गेलतो की जवळ राहू. एक पाऊल फक्त. 5 किलोमीटरची शर्यत जिंकणाऱ्या एका धावपुटाला विचारा तुमच्या यशाचं रहस्य, तो म्हणला मी थांबलो नाही. यशाची साधी सोपी व्याख्या, मी थांबलो नाही, मी फक्त पूर्ण केलं. कारण 5 किलोमीटर अंतरवरच असतं. काही सुरुवातीला लवकर पळतात, मध्ये दमतात, माघारी पडतात. काही हळूहळू सुरुवात करतात, मध्येच माघारी फिरतात, त्याला पुढे जाऊ देत नाही, माझं काही येऊ द्या. अशी वृत्ती प्रवृत्तीची माणसं असतात. सातत्य हा सगळ्यात महत्वाचा गुण आहे. सातत्य. जो सातत्यानं पावलं टाकत राहतो तो दमत नाही, थकत नाही, तो पोहोचल्याशिवाय माघारी फिरत नाही. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट. सातत्य हवं, फक्त सातत्य, बाकी काही नसलं तरी चालतं. अविरतपणे सातत्यानं चालत राहणं हा पोचण्याचा सर्वोत्तम मार्ग आहे, सगळ्यात महत्वाचं. पण हे सातत्यानं चालताना जे कराल ते सर्वोत्कृष्टच असलं पाहिजे, ते उत्कृष्टच ठरलं पाहिजे, याच्यावर पूर्ण लक्ष केंद्रित करा. पाट्या टाकणारी कामं हे माणसं यशस्वी होत नाहीत. जबाबदारी आहे, आता केलंच पाहिजे, नाही फारच इच्छा आहे, अशाने होत नाही. ताणतणाव याच्यातून निर्माण होतात. डॉक्टर्स असं सांगतात की माणूस कामानं कधीच मरत नाही, माणूस कामाच्या ताणानं मरतो. आमच्याकडे सुद्धा तेच आहे. आमची क्षमता एवढी आहे, आमची कौशल्य, आमच्यात सामर्थ्य एवढं आहे की आम्ही मरू नाही शकत कुठल्याच अभ्यासानं, कामानं, अजिबात नाही. पण त्याचा जो ताण आम्ही घेतो ना, तो आम्हाला थकवतो, तो आम्हाला दमवतो, तो आम्हाला मध्येच वाकवतो, झुकवतो, माघारी फिरायला भाग पडतो. हा ताण हसत खेळत झालं पाहिजे सगळं. कुणी एवढं काय तुम्हाला फासावर नाही देणार कुणी. मध्यंतर मी बातम्या, 12वीचा निकाल लागला की आत्महत्या करणाऱ्यांच्या बातम्या वाचल्या. म्हणजे 3 तासाचा पेपर तुमचं आयुष्याचं भविष्य कसं काय ठरवू शकतो. धीरूभाई अंबानीचं रिलायन्स आज जगभर पसरलंय. 4थी नापास होते ते. जगातली 50% अधिक मोठी माणसंही नापास आहेत. अडचण काय आहे? स्टीव्ह जॉबचं शिक्षण किती होतं? ज्ञानेश्वर कुठल्या विद्यापीठात गेले होते, पण विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात आज ज्ञानेश्वरी आहे. सचिन तेंडुलकर 12वीला इंग्रजीत नापास झाला होता, पण 12वीच्या इंग्रजीच्या पुस्तकात आज तेंडुलकरवर धडा आहे. एवढा धडा सुद्धा पुरेसा आहे. या जगात पूर्ण परिपक्व कुणीच नसतं. पण चूक झाली याचा अर्थ काही चुकलं असं नव्हे, सगळं गणित फसलं असं नव्हे.
चालत राहता यायला पाहिजे, सातत्यानं पुढे झेपावता आलं पाहिजे. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. तो ध्यास, तो ठामपणा, तो निर्धार, ती अभिव्यक्ती आणि त्याच्यासाठी करावा लागणारा संघर्ष, करावे लागणारे कष्ट, ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे, सगळ्यात महत्वाची. आम्हाला ते करता आलं की बस. रात्री अपरात्री काही कधी विचारा, निरीक्षण असलं पाहिजे आमचं आजूबाजूचं. व्यक्तिमत्वाचा अर्थ काय आहे? तुम्ही कसे दिसता? नाही. तुम्ही काय पेहराव करता? नाही. मग तुम्ही बाहेरून कसे आहात याच्यावरनं तुमचं व्यक्तिमत्व ठरत नाही, तुम्ही आतून कसे आहात याच्यावरनं तुमचं व्यक्तिमत्व ठरतं. सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. मोटरसायकलच्या स्पर्धेमध्ये त्यांनी भाग घेतला, तो दरवर्षी पहिलाच यायचा, यावर्षी येणार निश्चितच होतं. आणि स्पर्धा सुरू झाली, बेभानपणे गाड्या पळवायला सुरुवात केली, पण अचानक पुढे एक ऍक्सिडेंट झाला. त्याचा एक स्पर्धक जखमी रक्ताळलेल्या अवस्थेत खाली पडला होता. त्यांनी स्वतःची गाडी थांबवली, त्या रक्ताळलेल्या मित्राला उचललं, दवाखान्यात पोहोचवलं आणि मग तो शर्यतीत सामील झाला. तो दुसरा तिसरा आला. संयोजकाने विचारलं, पहिला नंबर तुझा चुकला नाही, यावेळी काय झालं? तो म्हटला, माझा मित्र जखमी झाला होता, त्याला दवाखान्यात पोहोचवलं. तो तिथंच ठेवला असता, मी पहिला नंबर मिळवला असता तर माझ्या त्या क्रमांकाला काही अर्थ नव्हता. मला पहिला क्रमांक तेव्हा मिळाला ज्यावेळी मी त्याचा जीव वाचवला. पाशवी ध्येय नकोत. काही करायचं, कसंही करायचं, काही होऊ द्या, पण मी करणारच. मग चांगला वाईट मार्ग ते नाही बघणार, शॉर्टकट लॉंग कट अजिबात नाही. हे सगळं संवेदनाशील आयुष्य आम्हाला निर्माण करत हसत खेळत जगता आलं पाहिजे. हसत खेळत आमच्या ध्येयापर्यंत पोहोचता आलं पाहिजे. तेव्हा ते खरं यश आम्हाला मानता येतं. तेव्हा ती भूमिका आम्हाला आमच्या यशापर्यंत ठामपणे पोहोचवत जाते. सगळ्यात महत्वाचा विषय आहे तो. अभिमान बाळगायला हा शिका की आपल्यासारखं या जगात दुसरं कुणीच नाही. आहे का कुणी? कुणी उठून सांगावं माझ्यासारखा कुणीतरी आहे? अजिबात नाही. तो परमेश्वर एवढा प्रचंड मोठा कलाकार आहे, म्हणजे 125 कोटी लोकसंख्या या देशाची, पण या 125 कोटीत एक माणूस दुसऱ्यासारखा अजिबात नाही, अजिबात नाही. मग आपल्यासारखा कुणीच नाही याचा अभिमान का बाळगत नाही? तुमचे डोळे तुमचे आहेत, तुमच्यासारखे डोळे दुसऱ्या कुणाकडेच नाहीत. तुमचे चेहरेपट्टी तुमचे आहे, तुमच्यासारखे चेहरेपट्टी दुसऱ्या कुणाकडेच नाही. अहो, तुम्ही एकमेवा द्वितीय आहात याचा अभिमान का बाळगत नाही? आम्ही न्यूनगंड बाळगतो. अपयशाचं सगळ्यात महत्वाचं कारण आहे, सगळ्यात महत्वाचं. ते बाळगू नका, अजिबात नका. मी सुरुवातीला सांगितलेलं, स्वतःचा पराभव तुम्ही स्वतः करणार, दुसरं कुणीच नाही. क्षमता आहे, सामर्थ्य आहे, कौशल्य आहे, तुम्ही ते करणार. या वृत्तीनं सकारात्मक मनाला शिस्त लावत जर तुम्ही पुढे गेलात तर निश्चितपणे ठामपणा. याचा अर्थ काय आहे? किती ठाम आहात तुम्ही याच्यावर तुमचं आयुष्य अवलंबून आहे. काय माणसं आपण चुकू म्हणून निर्णयच घेत नाहीत. चुकलो तर काय? म्हणजे एका UPSCच्या विद्यार्थ्याला इंग्रजीबद्दल एवढा भयगंड होता की आपण अधिकारी झाल्यावर आपल्याला इंग्रजीतनं बोलावं लागेल म्हणून तो मुलाखतीलाच गेला नाही. ही वस्तुस्थिती आहे. कोणच नाही तुमचा दुश्मन, तुमचा न्यूनगंड हाच तुमचा सगळ्यात मोठा शत्रू आहे. अजिबात तुमच्यासारखं दुसरं कुणीच नाही. ग्रेटेस्ट आहात तुम्ही, ही भावना पहिल्यांदा डोक्यात. मी सुरुवातीला सांगितलं, स्वतःवर प्रेम करायला शिका, नाही कुणी दुसऱ्यासारखं. ठाम राहायला शिका. चुकू द्या निर्णय चुकला तर. अडचण काय आहे? यशस्वी कोण होतात? जे योग्य निर्णय घेतात ते नव्हे, तर घेतलेला निर्णय योग्यच कसा होता हे जे सिद्ध करतात ते. सगळ्यात महत्वाचं. मॉन्टी रॉबर्ट नावाचा एक रेसकोर्सवर घोड्यांच्या तबेल्यात काम करणाऱ्या मजुरांचा पोरगा होता. त्याच्या शाळेच्या शेवटच्या दिवशी त्याला निबंध लिहायला सांगितला, माझे स्वप्न. आणि रेसकोर्सवर घोड्यांच्या तबेल्यात काम करणाऱ्या मजुराच्या या पोरानं स्वप्न लिहिलं की एक दिवस माझ्या मालकीचा रेसकोर्स असेल, 200 ते 300 जातिवंत अरेबियन घोडे माझ्याकडे असतील, गाड्या, बंगला आणि जगातला सगळ्यात श्रीमंत म्हणून मला ओळखलं जाईल. निबंध लिहिला, निकाल लागला, त्याच्या वर्गातली सगळी मुलं पास झाली. नापास झाला तो मॉन्टी रॉबर्ट. तो शिक्षिकेकडे गेला, म्हटला, मॅडम मला तुम्ही चुकून नापास केलंय, मला पास करा.
मॅडम म्हटलं मी चुकून नाही तुला नापास केलं, जाणीवपूर्वकच केलंय. पण का? अरे तू स्वप्न काय लिहिलं, निबंध काय लिहिलायस तू? तू रेस्कोरचा मालक असणार. 200-300 जातीवंत अरेबियन घोडी तुझ्याकडं, गाड्या बंगला. अरे वेड्या, शक्य होईल ते स्वप्न बघावं, अशक्य कुटीतलं नाही. कधी कळणार तुला? तुझं हे स्वप्न कधीच पूर्ण होऊ शकत नाही. असं नसतं स्वप्न. अरे तू विसरू नको, तू रेसकोर्सवर काम करणारा एका गरीब मजुराचा मुलगा आहेस. मी तुला पास करूच नाही शकत. नाही मॅडम, तुम्ही मला पास करा. ठीक, तू तुझं स्वप्न बदल, मी तुला पास करते. मॉन्टी म्हणला नाही मॅडम, मी माझं स्वप्न नाही बदलणार, मी माझ्या स्वप्नावर ठाम आहे. मॅडम म्हणल्या नाही, मग मी तुला पास नाही करणार. तू ठरव, परीक्षेत पास व्हायचंय, पुढच्या वर्गात जायचंय, का हेच स्वप्न ठेवून घरी बसायचं आहे? मॅडम म्हटलं मी स्वप्न नाही बदलणार, द्या तो निकाल माझा माझ्याकडं. पण लक्षात ठेवा टीचर, एक दिवस मी माझं स्वप्न पूर्ण करणारच. आणि तो मॉन्टी रॉबर्ट तिथून निघून गेला. 20 वर्षानंतर त्याच शिक्षिका त्यांच्या शाळेची सहल घेऊन एका रेसकोर्सला भेट द्यायला गेला. तेव्हा त्या तरुण मालकानं त्यांचं स्वागत केलं, त्यांना सगळा रेसकोर्स फिरून दाखवला. रेसकोर्स बघायचे पैसेही नाही घेतले. शेवटी त्या टीचरना त्यांनी विनंती केली, आपण दुपारचं जेवण माझ्यासोबत घ्याल का? आणि त्या सगळ्या विद्यार्थ्यांना टीचरना घेऊन तो स्वतःच्या डिनर हॉलमध्ये आला. तिथं त्या मॅडमनी बघितलं तर एका भिंतीवर एक सर्टिफिकेट फ्रेम करून ठेवलेलं. त्या मॅडम जरा चाहुलीनं जवळ गेल्या आणि म्हणाले, अरे हा तर आमच्या शाळेचा निकाल आहे. अरे बघ माझी सही आहे त्याच्या खाली. कुणाचा निकाल आहे? अरे कोण? मॉन्टी रॉबर्ट. अरे त्या नापास झालेल्या मॉन्टी रॉबर्टचा निकाल तुम्ही फ्रेम करून लावलाय. अरे वेडा, त्याला स्वप्न बदल सांगितलेलं तुला पास करते, त्याने ऐकलं नाही. कुठाय तो? तुमच्या रेस्कोर्सवर कामाला आहे का? कुठाय तो? बोलवा त्याला. तसा तो तरुण मालक म्हटला, मॅडम मीच तो मॉन्टी रॉबर्ट. आणि मॅडम मी माझं स्वप्न पूर्ण केलंय. मॅडम तुमच्या सांगण्यानुसार मी जर स्वप्न बदललं असतं तर शाळेच्या परीक्षेत मी पास झालो असतो, पण जीवनाच्या परीक्षेत मात्र नापास ठरलो असतो. त्यामुळे कुणी काहीही सांगू द्या, कुणी काहीही सल्ले देऊ द्या, ठाम राहा. जे ठरवलंय ना त्याच्यावर ठाम राहा. इतके भक्कम राहा की ते मिळवल्याशिवाय तुम्हाला दुसरा पर्यायच असणार नाही. इतके ठाम. तुमचा कृती ठाम हवी, तुमचा निर्णय ठाम हवा, तुमचा विचार ठाम हवा, तुमचा अभ्यास ठाम हवा, तुमचा व्यासंग ठामच असायला हवा. बस. ठामपणा कमावता येतो, ठामपणा मिळवता येतो. ठामपणा याचा अर्थ भावनेचं नियंत्रण. तो ठामपणा तुम्हाला कुठल्याही परिस्थितीत डळमळू देत नाही. तो ठामपणा तुम्हाला कच खाऊ देत नाही. तो ठामपणा तुम्हाला संघर्ष करायला तयार करतो. तो ठामपणा तुम्हाला धडका मारला सांगतो. तो ठामपणा यश मिळवल्याशिवाय माघारी फिरायचं नाही हे सातत्यानं तुमच्या मनावर बिंबवतो. तो ठामपणा हाच तुमचं सगळ्यात मोठं यश ठरतो. ही सगळ्यात तो ठामपणा सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. पण अलीकडच्या पिढीत याचीच वानवा सगळ्यात जास्त दिसते. आम्ही ठामच नाही आहोत कशा बाबतीत, ही आमची सगळ्यात मोठी अडचण आहे. तो ठामपणा कमवा. ठामपणा विचारांच्या स्पष्टतेतून येतो आणि स्पष्टता अभ्यासातून तयार होते. अभ्यास हा व्यासंगानेच कमावता येतो आणि व्यासंग कष्टाच्या बळावरच मिळवता येतो. कष्ट संघर्ष ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे, सगळ्यात महत्वाची. या जगात अशक्य काहीच नाही, काहीच नाही. सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. आणि या जगात सगळं अस्तित्वात आहे, फक्त आपल्याला माहिती नाही. ज्या दिवशी माहिती होतं त्यावेळी त्या गोष्टीचा शोध लागला असं आम्ही म्हणतो. हा विक्रम कुणीच मोडू शकत नाही, पण तो बनवण्याआधी तो अशक्यच होता. तो बनवला, मग तो मोडण्याचा विक्रम होतो, तो मोडण्याचा विक्रम होतो. जसं आत्ता ती रँक मिळाली, मला रँक आणखी वाढवून घ्यायची होती म्हणून मी परत स्पर्धेला बसले, परत परीक्षेला बसले. हे आपलेच विक्रम आपण वाढवत जातो, मोडत जातो. स्पर्धा जगातल्या दुसऱ्या कुठल्याच माणसाशी करू नका. तुलना आपली स्वतःची कुणाबरोबरही कधी करायला जाऊ नका. स्पर्धा करायची झाली तर ती स्वतःशीच करा. तुलना करायची झाली तर ती स्वतःशीच करा. दुसऱ्या माणसाला सोबत आणूच नका. जो माणूस स्वतःशी स्पर्धा करतो तो अधिकाधिक शिखरं गाठतो. जो स्वतःशी तुलना करतो तो अधिकाधिक क्षमता कौशल्य मिळवत पुढे जातो. त्यामुळे जे असेल ते स्वतः.
हा सगळ्यात मोठा बाण आहे, ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे. हिमाचल प्रदेश मधलं एक छोटं गाव आहे, डोंगराच्या कुशीत वसलेलं आहे. देशाला स्वातंत्र्य मिळालं का याची खबर अजून त्यांना नाही. एखादा कुणी आजारी पडला तर प्रचंड मोठा डोंगर पार करून मग शेजारच्या तालुक्याच्या गावी जावं लागतं, त्यावेळी त्याच्यावर इलाज होतो. डोंगराच्या पायथ्यापर्यंत बैलगाडी नेता येते, तिथून मग आजारी माणूस पाठीवर घ्यायचा, डोंगर चढायचा, उतरायचा आणि मग त्या गावात पोहोचायचं, त्यावेळी त्याचा इलाज होतो. इतक्या सगळ्या कष्टातून बिकटातून ते गाव तिथं जगतंय. एक मांझी आणि त्याची बायको. बायकोचे दिवस भरत आलेले. हा शेतात काम करत होता. वेळ सायंकाळची, साधारण 7च्या सुमाराची. आणि अचानक त्याच्या शेजारची धावत धावत आले. तुझ्या बायकोच्या पोटातल्या कळा वाढल्यात. तिच्या काळजीनं धपाप त्या उरानं तो सुसाट धावत सुटला. घरात त्याची बायको तळमळत पडली होती, कळवळत वेदनेने हळहळत होती. बायकोच्या जवळ गेला, डोक्यावरून हात फिरवला. थोडा धीर धर, थोडा, मी आत्ता बैलगाडी आणतो, आपण लगेच दवाखान्यात जाऊया. बघता बघता बैलगाडी आली. त्यानं स्वतःच्या बायकोला उचललं, त्या बैलगाडीत ठेवलं. थोडा धीर धर, थोडी कळकळ, वेदना सोस, आपण पोचतोच आहे. बायकोला धीर देत सातत्यानं त्याला सांगतो, तो बैलगाडी हाकू लागला. बघता बघता अंधार गडद गडद होत झाला. त्याच्या उरातला अंधार सुद्धा तसाच, पण तरी बायकोच्या वेदना त्याला गप्प बसू देत नव्हत्या. तो बैलगाडी जोरात हाकत होता, आणखी जोरात, पण तिला धक्के बसू नयेत म्हणून परत जीव गलबलत होता. पण वेगात गेलो नाही तर पोचणार नाही, वेगात गेलो तर बायकोला त्रास होईल. या सगळ्या उलाघाली तो कसाबसा डोंगराच्या पायथ्याला पोहोचला. आता तो प्रचंड अजस्त्र डोंगर चढायचा होता, तो चढून उतरायचा होता. मग पुढं गाव, मग दवाखाना. बायको वेदनेनं अफाट तळमळत होती. बैलगाडी थांबवली. त्यानं बायकोला स्वतःच्या पाठीवर घेतलं, सांगितलं, काळजी करू नको, मी आहेच तुझ्यासोबत, अजिबात काळजी करू नको, तू फक्त थोडी कळ काढ, थोडा धीर काढ. बायकोला पाठीला बांधलं आणि तो महाकाय डोंगर चढायला त्यांनी सुरुवात केली. पावलं टाकत राहिला, डोंगर चढत राहिला. अर्ध्यापर्यंतला बायको तळमळते, तिच्या वेदना त्याला ऐकू येत आहेत. तिच्या वेदनेबरोबर तो तिला सावरतोय, आवरतोय. थोडा धीर धर. बघता बघता आणखी पुढाला. आता डोंगराचा माथा जवळ आला होता. बायको भयान तळमळायला लागलेली, वेदनेनं भयान ओरडत होती. तो त्याला सांगितलं, आलोच बघ, माथ्यावर आलो, आता फक्त उतरायचं आहे, उतरायला वेळ नाही लागणार, आपण लगेच उतरू, काळजी करू नको, थोडा धीर धर. बघता बायकोच्या आरोळ्या आणखी घुमल्या. त्याला ते बघवेना, सोसवेना, पाहावेना, पण त्याही अवस्थेत तो सांगत होता का थोडा धीर धर ग, थोडा धीर धर. हे बघ, आपण पोचलोच. आणि बघता तो तिला घेऊन माथ्यावर पोचला. आणि अचानक त्याच्या लक्षात आलं, मगापासून कानावर पडणाऱ्या बायकोच्या आरोळ्या आता कानावर येत नाहीत. बायको कणल्याचाही आवाज नाही. काळी दिशेत चरचरलं. एका अनामिक भीतीनं हररलं. त्याने पाठीवरनं बायकोला उतरवलं. अगं आलो ना, आपण माथ्यावर आलोय ग, आता काही क्षणात खाली उतरू. अगं थोडा धीर धर ना, ए उठ. आणि त्याची भीती खरी ठरली. माथ्यावर पोचेपर्यंत त्याच्या बायकोनी जगाचा निरोप घेतला होता. आणि अजून जगाचा चेहराही न बघितलेल्या तिच्या गर्भातल्या मुलानंही आर्तपणे टाहो फोडला. त्यांनी डसडसा रडायला लागला. अगं थोडा वेळ, पण आता उपयोग नव्हता. त्या महाकाय डोंगराकडे बघत राहिला आणि कडाडला, तू मारलंस माझ्या बायकोला, तू गिळलास माझा पोर, तू. पण आता काय? शांतपणे माघारी फिरला. 2 दिवस शोकात गेले, दुःखात गेले. तिसऱ्या दिवशी मात्र मनाशी काहीतरी निश्चय करून एका हातात टिकाव आणि दुसऱ्या हातात फावडं घेऊन तो डोंगराच्या पायथ्याला आला. त्या अजस्त्र महाकाय डोंगराकडे बघत म्हणाला, कैक जीव घेतल्याची आतापर्यंत, कैक आया मारल्याची आतापर्यंत, कैक कळ्या तुझ्या या माथ्यावरच कुस्करल्या असतील तू. ज्यांनी अजून जगाचा चेहराही बघितला नाही असे कोळे जीव तुझ्या चांगा कांद्यावर शेवटचा श्वास घेऊन संपले असतील. पण आता परत असं होणार नाही. आता कुणाची बायको मरणार नाही ना, आता कुणाचं मोर. आणि त्यांनी कामाला सुरुवात केली. तो डोंगर फोडायला लागला, एकटाच अविरत. माणसं यायची, बघायची, हसायची. वेळ आहे का काय? एकट्याचं काम आहे, खायचं काम आहे. त्याने दुर्लक्ष केलं.
तिसऱ्या चौथ्या दिवशी माणसं घोळक्याने यायला लागली, त्याची चेष्टा करायला लागली. अरे पागल आहे का, डोकं फिरलंय का, बायको मेल्याचा धक्का बसला याला, चला कामाला. माणसं यायचे, चेष्टा उडवायचे, हसायचे, निघून जायचे. आठवडा उलटला, महिना उलटला, काम चालूच होतं. बघता बघता माणसं सावध झाली. त्यांना त्याचं गांभीर्य कळालं. एक दोन माणसं येता जातात त्याच्याशी बोलू लागली. बघता बघता त्याला कधीतरी मदत करू लागली. त्याला सांगू लागली, अरे सोपं नाही बरं काम, अरे डोंगर फोडायचं काम एकट्याचं नाही, अरे नको नको शक्ती वाया घालू, अरे पिढ्यानपिढ्या चालत आलंय आपल्याकडं, तू एकटा काय करणार आहेस, तू नको नको हे करूस. पण त्याने हट्ट सोडला नाही, त्यांनी ध्येय बदललं नाही. अविरतपणे तो सातत्यानं कष्ट करत राहिला. वर्ष उलटलं, अर्धा डोंगर त्यांनी फोडून काढला होता. 2 वर्ष उलटली, माथ्यापर्यंत तो पोहोचला होता. 3 वर्ष उलटली, 4 वर्ष, 5 वर्ष, 6 वर्ष, 7 वर्ष, 10 वर्ष, 11 वर्ष अविरत सातत्यानं फक्त एकच काम करत होता, डोंगर फोडायचा, बास, दुसरं काही नाही. अखेर 12 वर्ष उलटली आणि त्या 12 वर्षात तरी तो पूर्ण डोंगर फोडून टाकला होता. बैलगाड्या येऊ जाऊ शकतील अशी वाट त्यानं निर्माण केली होती. त्या पलीकडच्या डोंगराच्या पायथ्याला तो बसला, आपणच निर्माण केलेल्या वाटेकडे पाहत, आणि त्या दिवशी शांतपणे मनाशी पुटपुटला. त्या डोंगराकडे बघत त्याला म्हणाला, हरलास तू, आज मी जिंकलोय. आता कुणाची बायको मारणार नाही, आता कुणाचं पोर या दुनियेत येण्यापासून हिरावलं जाणार नाही. हरलास तू, हरलास. आणि ती तयार झालेली सगळी वाट डोळ्यात साठवत तो तिथंच एका दगडाला टेकून बसला. तिथंच, आणि आपल्या ध्यासाचा शेवटचा श्वास घेऊन त्यानं आपला शेवटचा श्वासही तिथंच ठेवला. संपला. 12 वर्ष तब्बल अविरतपणे ते काम करत होता. हिमाचल प्रदेशच्या त्या खेडेगावात जर कधी गेला तर त्या मांझीची समाधी तिथंच पाय त्याला उभारली लोकांनी, जिथं तो टेकून बसला होता, जिथं त्याने शेवटचा श्वास घेतला होता. आणि त्याच्या समाधीवर लिहिलंय, जगातील प्रवास करू पाहणाऱ्या प्रवाशांचा प्रवास सुखकर व्हावा म्हणून ही वाट निर्माण करणारा आधुनिक वाटाड्या इथं कायमचा विसावला आहे. डोंगर दिसतो त्यावेळी तो आपल्याला अशक्यच वाटतो, पण प्रत्यक्ष ज्यावेळी कामाला सुरुवात होते त्यावेळी तो महाकाय डोंगर सुद्धा शरण येतो. एकटा माणूस हे जर करू शकतो तर तुमच्या माझ्यात सुद्धा ती क्षमता आहे, तुमच्या माझ्यात सुद्धा ते सामर्थ्य आहे. आपण ही अशक्य असं काहीही करू शकतो. फक्त माघार घेऊ नका, माघारी फिरू नका, वळू नका, चळू नका, ध्येयापासून ढळू नका. सातत्यानं फक्त अविरतपणे चालत राहा. तुम्ही कोण आहात याला महत्त्व नाही, तुम्ही काय बनणार आहात हे फार महत्त्वाचं आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ती. आणि तुम्ही ज्या सेवेत जातात ती प्रशासकीय सेवा आहे, ती सर्वसामान्यांच्या कल्याणाची, हिताची सेवा आहे. तुम्ही स्वतःच्या कर्तृत्वाचा डोंगर फोडाल, पण आता तुमचा प्रवास जगाचा प्रवास सुखकर करावा यासाठी व्हायचा आहे. तुमच्या प्रत्येक निर्णयातनं, तुमच्या प्रत्येक फैसल्यातनं तुम्ही फक्त लोकांचं हित आणि हितच पाहणार आहात, ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट. तुम्ही किती उंचीवर पोहोचला याच्यावर तुमचं यश ठरत नाही, तुम्ही त्या उंचीवर किती जणांना घेऊन आला याच्यावर तुमचं यश ठरतं. त्यामुळे सगळ्यात महत्त्वाचा विषय, तुम्ही उंचीवर पोहोचलाच आहात, आता त्या उंचीवर अनेकांना कसं नेता येईल यासाठी इथनं पुढचा प्रवास राहू द्या. तुमच्या सगळ्या ध्येयांसाठी मी मनपूर्वक शुभेच्छा देतो. आदरणीय दर्जी सरांचं मनपूर्वक आभार मानतो. म्हणजे खानदेशातलं सोनं आणि इथली सोन्यासारखी माणसं यांना तुम्ही खऱ्या अर्थानं झळाळी द्यायचं काम करता आहात. महाराष्ट्र घडवायचं, देश घडवायचं काम करत आहात. आपल्याला परत एकदा सगळ्यांना शुभेच्छा देतो. थांबतो. धन्यवाद.